आता काय चित्र आहे? माईकच्या ठिकाणी यावे, जेवढे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी सगळ्यांनी इकडे यावे. गिरीश, नक्कीच की मराठा क्रांती महामोर्चातर्फे या ठिकाणी आता मशाल मोर्चाचं जे आयोजन आहे त्यासाठी कार्यकर्ते जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत. हातामध्ये मशाल आहे आणि मराठ्यांच्या विद्यार्थ्यांचं भविष्यात काय होणार असा देखील प्रश्न जो आहे ते विचारत या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत. हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो मातोश्रीवर नेणार आहे, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि आता तो पुढचा जो मशाल मोर्चा आहे तो कसा जाणार आपण राजेंद्र घाग यांच्याकडनं आपण विचारून घेणार आहे. सर, काय सांगाल, आता पोलिसांनी परवानगी नाकारली असं म्हटलं जातं, तर हा मोर्चा मातोश्रीवर धडकणार का? सर्वात प्रथम आमचा आज मोर्चा नाही आहे, मराठा मशाल मार्च आहे. मराठा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षण आणि नोकरीच्या संधी गेल्यामुळे जो अंधकार पसरलेला आहे त्या अंधकाराला या मशालीने उजेड वाट दाखवावी, ती मुख्यमंत्र्यांनी दाखवावी अशा उद्देशाने आम्ही आलेलो आहोत. ही मशाल जी आहे ही विचारांची मशाल आहे. आज कुठेही न्याय मिळत नाही आहे, कोर्टात न्याय मिळाला नाही आहे, मंत्री उपसमिती कुठेही न्याय मिळत नाही. शेवटची इच्छा म्हणून आम्ही आज मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागायला आलेलो आहे. मुंबईत राहणारा प्रत्येक महाराष्ट्रीयन असेल, मराठी असेल, मराठा असेल, प्रत्येकाला न्याय मातोश्रीवर मिळाला आहे. आज आम्हाला बघायचं आहे मातोश्री मराठ्यांना न्याय देणार का. माझ्यासोबत महिला देखील आहेत. काय सांगाल ताई, तुम्हाला कसं काय मागणं आहे? जय जिजाऊ, जय शिवराय. खूप संघर्ष केला आम्ही, तर सरकारचं अजून काय म्हणणं आहे आणि सत्ता माननीय श्री उद्धव साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे आज आम्ही विनंती निवेदन घेऊन आलो आहे की सत्ता त्यांच्याकडे आहे. अजून मराठ्यांनी किती संघर्ष करायचा? आमचे वाडवडील याच्यात उतरले, आमच्या भगिनी याच्यामध्ये बळी गेल्या, आमचे बांधव याच्यात खूप म्हणजे त्यांचं बलिदान दिलं आहे त्यांनी. आणि अजून आम्ही आता काय करायला पाहिजे? आणि अजूनही आम्ही शांततेचंच आमचं आंदोलन चालू आहे. हा जी मशाल